आज आपण बनवतोय मटार आणि फ्लावरची भाजी, सुकी भाजी। तर मी ते कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलं। तेल छान गरम होऊ दिलं आणि नंतर त्याच्यामध्ये घातले मी फ्रेश मटार, थोडीशी हळद घातली आणि 2 मिनिट आपल्याला फुल गॅसवरतीच मटार हा परतून घ्यायचा आहे। नंतर त्याच्यामध्ये पिकलेला एक टोमॅटो घातला मी कट करून आणि छान असं मिक्स करून घेतलं। नमक घातलं जेणेकरून टोमॅटो आणि मटार हा आपला लवकर मऊ होईल त्यामुळे। आणि आता त्याच्यामध्ये घालते मी फ्लावर। तर फ्लावर घातल्यानंतर सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिट फुल गॅसवरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचे हवे तेवढे मसाले। तर मी याच्यामध्ये फक्त लाल मिरची पावडर घालते आणि छान असं मिक्स करून घेते। आता आपल्याला गॅस एकदम कमी करायचा आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 8 ते 10 मिनिटासाठी ही भाजी वाफवून घ्यायची आहे। तर वाफवून घेतल्यानंतर आता छान अशी मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये घालायची हिरवीगार अशी कोथिंबीर आणि नंतर घालायचं ओबड-धोबड कुटलेला शेंगदाण्याचा कूट। हे सगळं घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला 2-3 मिनिटासाठी ही भाजी परतून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता तयार झालेली आहे आपली फ्लावर आणि फ्रेश मटारची सुकी भाजी।